रात्री दारावरची बेल वाजली आणि रात्री नग्न होऊन महिला. धक्कादायक घटना जाणून हादराल. कल्पना करा, मध्यरात्रीची वेळ, आजूबाजूला पूर्ण शांतता, रस्त्यावर कुणाचाही आवाज नाही आणि अचानक तुमच्या घराच्या दरवाजावर बेल वाजते. तुम्ही घड्याळाकडे पाहता. रात्रीचा काळोख गडद झालेला असतो. एवढ्या रात्री कोण आलं असेल हा प्रश्न मनात येतो. तुम्ही धीर करून दरवाजाजवळ जाता, पण दार उघडण्याआधी सीसीटीव्हीचा स्क्रीन पाहता आणि जे दृश्य समोर दिसतं ते पाहून अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो. कारण दारासमोर उभी असते एक महिला, पण तिची अवस्था अशी असते की क्षणभर तुमच्या डोळ्यांवर तुमचा विश्वास बसणार नाही. नेमकी ती कोण होती? ती त्या घरापर्यंत का पोहोचली? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शेवटपर्यंत ऐकल्यावरच मिळणार आहे. त्या रात्री परिसरात इतकी शांतता होती की दूरवर एखादा कुत्रा भुंकण्याचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. अचानक एका घराच्या दरवाजावरची बेल वाजते. घरातील लोक दचकून जागे होतात. इतक्या रात्री कोण आलं असेल याचा विचार करत ते सीसीटीव्हीचा स्क्रीन सुरू करतात. पण स्क्रीनवर दिसणारं दृश्य इतकं अनपेक्षित असतं की काही क्षण कोणालाच काही सुचत नाही. दारासमोर उभी असलेली ती महिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असल्यासारखी दिसत होती, पण तिचं वागणं अतिशय गूढ वाटत होतं. घरातील लोकांनी दार उघडण्याचं धाडस केलं नाही. काही वेळ ती महिला तिथेच उभी राहिली. पुन्हा एकदा बेल वाजवली. आजूबाजूला पाहिलं. जणू कुणाचा तरी शोध घेत असल्यासारखी ती इकडे तिकडे नजर फिरवत होती, पण दार न उघडल्याचं लक्षात येताच ती शांतपणे तिथून निघून गेली. तिच्या जाण्याची पद्धतही तितकीच विचित्र होती. ना घाई ना धावपळ, फक्त शांतपणे चालत ती अंधारात अदृश्य झाली. सकाळ होताच त्या घरातील लोकांनी सीसीटीव्ही फुटेज पुन्हा पाहिले. एकदा नाही, अनेक वेळा पाहिलं. प्रत्येक वेळी तोच प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होत होता. ही महिला कोण होती? ती कोणाच्या घराचा पत्ता शोधत होती का, की तिला स्वतःलाच काही समजत नव्हतं? या फुटेजची चर्चा काही तासातच संपूर्ण परिसरात सुरू झाली. लोकांनी एकमेकांना व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली आणि भीतीचं वातावरण तयार झालं. ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांच्यात अनेक तर्कवितर्क सुरू झाले. काहींनी याला गूढ घटना म्हटलं, काहींनी वेगवेगळ्या अफवा पसरवल्या. सोशल मीडियावरही या फुटेजची चर्चा वाढत गेली. प्रत्येकजण स्वतःच्या पद्धतीने या घटनेचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत होता, पण प्रत्यक्षात कुणाकडेही ठोस उत्तर नव्हतं. या घटनेनंतर परिसरातील अनेकांनी रात्री उशिरा घराबाहेर जाणं टाळलं. काहींनी आपल्या घरातील सीसीटीव्ही तपासले. काहींनी दरवाजे अधिक सुरक्षित केले, कारण ती महिला एका घराजवळ नाही तर आणखी कुठे दिसली असेल का, असा प्रश्न अनेकांना सतावत होता. रात्रीची प्रत्येक बेल आता लोकांना घाबरवू लागली होती. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतक्या वेगाने व्हायरल झाला की वेगवेगळ्या शहरांमधूनही लोक त्याबद्दल चर्चा करू लागले. अनेकांनी व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. कुणी भीती व्यक्त केली तर कुणी त्या महिलेची अवस्था पाहून चिंता व्यक्त केली, पण तिची खरी ओळख आणि त्या रात्रीचं सत्य अजूनही समोर आलेलं नव्हतं. लोकांच्या चर्चेमुळे आणि व्हिडिओच्या वाढत्या प्रसारामुळे अखेर बाब पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजची गंभीर दखल घेतली. परिसरातील कॅमेरे तपासायला सुरुवात केली. त्या महिलेचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू केला. ती नेमकी कुठून आली आणि कुठे गेली याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू करण्यात आला. तपास जसा पुढे सरकत होता तसतसे काही धागेदोरे समोर येत होते, मात्र कोणताही निष्कर्ष काढण्याइतपत माहिती पोलिसांकडे नव्हती. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं, कारण सोशल मीडियावर अनेक चुकीच्या गोष्टीही वेगाने पसरत होत्या. या संपूर्ण घटनेमुळे एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला. जर एखादी व्यक्ती अशा अवस्थेत रस्त्यावर फिरताना दिसत असेल तर तिच्याकडे केवळ संशयाने पाहायचं का, की तिच्या मदतीसाठी पुढे यायचं? हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला, कारण प्रत्येक विचित्र दिसणाऱ्या घटनेमागे गुन्हाच असेल असं आवश्यक नसतं. हळूहळू पोलिसांकडून या घटनेबाबत अधिकृत माहिती समोर येऊ लागली. तपासातून हे स्पष्ट झालं की ही घटना रामपूर जिल्ह्यातील मिलिंग पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आणि अफवा पसरू नये तसं स्पष्ट केलं. पोलिसांनी असंही सांगितलं की जर ही महिला कोणाला दिसली तर तिच्याशी गैरवर्तन करू नका किंवा तिला घाबरवू नका. तिची परिस्थिती लक्षात घेऊन शक्य असल्यास तिला कपडे उपलब्ध करून द्या आणि तात्काळ पोलिसांना माहिती द्या, कारण त्या महिलेची सुरक्षितता ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यानंतर 112 या आपत्कालीन क्रमांकावर माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं. पोलिसांनी तिचा शोध सुरू असल्याचं सांगितलंय आणि या प्रकरणामागील नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू असल्याची माहिती दिली. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अपूर्ण किंवा दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवर विश्वास न ठेवण्याचंही आवाहन करण्यात आलं. या घटनेचं खरं भयावह रूप सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या दृश्यात नव्हतं, तर त्या महिलेची अवस्था आणि तिच्या मागचं अज्ञात कारण यात होतं. सुरुवातीला ज्याला अनेकांनी केवळ गूढ आणि भयानक घटना समजलं, त्यामागे प्रत्यक्षात एका व्यक्तीची गंभीर परिस्थिती असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. त्यामुळे अशा प्रसंगी घाबरण्यापेक्षा जबाबदारीने वागणं आणि तातडीने पोलिसांना माहिती देणं हाच सर्वात योग्य मार्ग असल्याचं या घटनेतून समोर आलं.